अगं पण का आणि असा मनात अचानक विचार आणलीसच कसा तू? दादा माझ्या वर्गातल्या मुली माझे असले अंगावरचे फाटके कपडे बघून मला चिडवत असतात दादा. मला करतात गरुडा तुझ्या मनातील भावना. पण हे बघ गरुडा, आपल्यासारख्या गरीब माणसांनी असल्या गोष्टींकडे लक्षात घेऊ नये. कारण अगं दारिद्र्य म्हणून जन्माला आलो तेव्हा दारिद्र्य म्हणूनच म्हणणार का आपण? हे बघ करुणा, असल्या गोष्टींकडे लक्ष देत जाऊ नको. खूप अभ्यास कर आणि समोर जाण्याचा धाडस कर. आता काय बोलणार? अगुणा काय म्हणते ते तरी आहे. तिला बोलून काय उपयोग होणार का शांता? बघा खरं तर तिच्या फाटक्या कपड्याऐवजी अगं एक नवीन कपडा सुद्धा घेऊ शकत नाही. छान शांता. अगं अरुणा, खरंच हा तुझा भाऊ कमनशिबवान आहे गं. आमच्यासाठी रात्रंदिवस मोल मजुरी करून आणि आम्हा सगळ्यांचं पोट भरतात. तरी आज खरं तर आपण उपाशी आहोत. तरी एकमेकाच्या समाधानासाठी कुणीही आपल्या चिरावर चांगलं जीवन जगण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक असतं ग. नाहीतर आमचं बघ, अगं आम्ही अडाणी निरक्षर म्हणून आम्हाला हे असले काम करावं लागतात. आणि बघ अगं नाही तरी महान लेखकांनी म्हटलं काय, अरे शीख किंवा शीख नाहीतर मागशील भीक. आणि त्याहून डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. अरे ज्याला प्राशन करेल तो वाघासारखा दूध मिळेल. तू चांगला अभ्यास कर आणि समोर
कशी विसरू जोपर्यंत माझ्या मनगटात जोर आहे ना तोपर्यंत तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आणि बाई माणसांना कामही करण्याची गरज नाही. त्या दिवशी माझा जीव संपेल त्या दिवशी का तुम्ही तुमच्या डॉक्टर साहेब एक ग्लास पाणी मिळेल का? हो आले का वहिनी? एक ग्लास पाणी घेऊन ये. मामाजी काय करतेस बेटा? अजी माझे शिक्षण सुरू आहे. वा वा देवाजी मस्त हसते बेटा. ही तुझी 10 रुपयाची मुंगफली खाऊन टाकलं. हो साहेब आणि आणि ज्या भावाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं त्याच्या काय हाल आहे? सर्व ठीक आहे साहेब आपली कृपा. अरे आमची कसली कृपा कृपा करत्या भगवंताची. जय जय रामकृष्ण हरी तोच जगाच्या कल्याण करी. पण काय रे देवाजी तू जो माझ्याकडून कर्ज घेतला होतास त्याची मुदत संपली पण आजपर्यंत कर्जाची परतफेड केला नाहीस याचाच अर्थ हा तुझा झोपडा मला माझ्या ताब्यात घ्यावा लागेल आणि तुम्हा सगळ्यांना घराच्या बाहेर पडावं लागेल. आणि तुम्हा दोघांचा सोडा रे. पण या तरुणीचं काय? आणि असा ताजा कवना पाखरू रस्त्यात पडला दिसला की कुणीही कावळा चोच मारतो. तेव्हा बघा देवाजी अरे जमत असेल तर आज नाही उद्या नाहीतर नाईलाज आहे माझा. पण साहेब मी तुमच्या कर्ज तर 3 महिन्यापूर्वीच परतफेड केला. काय 3 महिन्यापूर्वीच कर्जाची परतफेड केलास? अरे तर मग त्याची पोचपावती दाखवा मला. पोचपावती तर नाही म्हणजे दिली नाही साहेब. काय पोचपावती दिलं कर्ज दिला तर पोचपावती मिळणारच. अरे कर्ज दिला नसेल तर पोचपावती कुठून मिळणार? मला तसं म्हणायचं नव्हतं साहेब. तसं म्हणायचं नव्हतं तर मग तुला कसं म्हणायचं होतं? अरे कर्ज देणे जमत नव्हतं तर कर्ज घेतलं कशाला? बोल यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आणि त्याही अशा. अरे माझे
मुदत देतोय तुला फक्त 8 दिवस आणि जर का 8 दिवसाची परतफेड केला नाहीस तर तुला तुझा धोका मला माझ्या ताब्यात घ्यावा लागेल नाहीतर ही तुझी बायको आणि ही तुझी बहीण मला माझ्याकडे गहाण टाकावं लागेल. सावकार कोण सांभाळून बोला. काय म्हणालास? तोंड सांभाळून बोला. काय करणार आहे? अरे गरीब झालो म्हणून लाचार झालो नाही मी. अरे अजूनही हाडाचं कार्य आणि रक्ताचं पाणी करण्याची ताकद आहे मी कोणाकडे. जय जय रामकृष्ण हरी. तोच जगाचा कल्याण करी. अरे लोकांच्या बऱ्याची सांगावं तर लोक आपल्याच गड्याला झोपतात. बरं निघतोय देवाचे पण फक्त 8 दिवस. या गरीबीला कंटाळलोय का मी? कंटाळलोय. अगं नाही सहन होत मला आता. या अगं त्या बहिणीला बायकोला आजपर्यंत 5 बोटं लावलं नाही मी. अशा माझ्या बहिणीला आणि बायकोला गहाण ठेवण्याची भाषा का शांत का तर आम्ही गरीब आहोत. अगं या गरिबी पाहिजे लग्नापासून एका लुगड्याच्या गाठीवर गाठी बांधून तू माझ्या बरोबर संसार करते तेव्हा माझ्याकडून तुझ्यासाठी कपाळावर कुंकू नाही. अगं गळ्यातील सोन्याच्या मणी नाही आणि अंगावर एक नवीन लुगडा नाही. आणि आज माझ्या बहिणीची हौस म्हणून अगं तिच्या अंगावरचे फाटक्या कपड्याऐवजी अगं नवीन कपडा सुद्धा घेऊ शकत नाही. तू सांग शांता कसं काय जरूर काय ही वाट कशी वर्णाची ही भाव सदा जीवनाची ही वाट कशी वर्णाची ही भाव सदा जीवनाची
दादा अरे संजय आलास तू? काय ग अरुणा, अगं कशी आहेस? मी ठीक आहे रे. पण मला सांगा, तुम्हा सर्वांचे डोळे का पाणावले? काय काय झालं? अरे बऱ्याच दिवसांनी आलास ना, डोळ्याला दिसलास, डोळे भरून आले सगळ्यांचे. अगं मला सुद्धा क्षणाक्षणाला तुम्हा सर्वांची खूप खूप आठवण यायची. पण बहिणी करणार काय ग? माझा नाईलाज होता. पण बहिणी दादा, तुमच्या प्रश्नांची पराकाष्ठा आज कामी आली बघा. अहो तुमच्या कष्टाला आज फळ आलंय. दादा बहिणी, तुमचं आणि माझं स्वप्न आज साकार झाले. होय अरुणा? अगं होय. आज माझ्या दादा कनेक्ट अगं गोडतोड करा. इको टायमिंग कशी आहे? चांगलं आहे ना? चांगली आहे ना? अरे काहीच नको सांगा, जसं आहे तसंच राहू दे. त्याला 2 रुपये देऊन दिले उद्या, 2 रुपये देऊन दिले त्याला उद्या. एक नंबर बनवलाय ना तू. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याच म्हणणं तरी काय. आमची ताई का रुसली, कोपऱ्यात जाऊन का. करुणा घे की, पेड्यांचा पूर्ण डबा तुझ्या हाती. आता तर राग गेला ना तुझा. देवा, अरे खूप कृपा केलंस रे या गरीब भावावर. अरे आज या गरीब भावाचे स्वप्न साकार केलंस, साकार केलंस. आणि आणखी कृपा कर परमेश्वरा, की माझ्या लाडक्या धीराला कलेक्टर बायको विरोधाला बंदी झालं. आता हे काय ग वहिनी, तू सुद्धा माझी मस्करी करायला लागलीस. आता मस्करी मी नाही तर काही दुसरी कोणी करणार का? हे सुद्धा बरोबर आहे. अगं शांता, तू आता इथे बोलत बसशील. अगं लागून आला, थकला असेल, घातला असेल, त्याला काही भूक वगैरे लागली की नाही? ते खरं वहिनी, अगं किती दिवसापासून तुझ्या हातचं जेवण मिळालं नाही मला. आज मी पोट भरून जेवण करणार. चला बघू. घे तुझी मिठाई वापस. हा सगळा डब्बा रिकामा केली. अरे वा, लय छान माझी ताई. अशीच तुझी रूप